केली आहे? नाही, मला आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा भाजप असेल किंवा हे महायुतीचं सरकार असेल, हे छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त मतापुरतं वापरण्याचं काम करतात. आपण पाहिलं असेल की 2014 साली देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी महाराष्ट्राला सांगितले की छत्रपतीच्या आशीर्वादाने, आणि जेव्हा जेव्हा छत्रपतींचा आशीर्वाद त्यांना घेण्याचा प्रयत्न करतात ते फक्त मतांपुरते. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातील सर्वात मोठं स्मारक बांधण्याचा प्रयत्न केला, पण तिथं प्रधानमंत्रींना बोलवून देखील सगळ्या नद्यांचं तिथं जल सोडण्यात आलं, सगळं गडकोट किल्ल्यांची तिथं माती सोडण्यात आली, मोठा इव्हेंट झाला. पण त्यानंतर साधी एक वीट सुद्धा तिथं रवण्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधानांना तिथं परत बघण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही. हे महाराष्ट्राच्या 15 कोटी लोकांच्या अस्मितेशी खेळण्याची भावना हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस नेहमीच राहिलेली आहे. आपण पाहिलं असेल सिंधुदुर्गमध्ये देखील नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि तो पुतळा फक्त 6 महिन्यामध्ये कोसळला आणि मोठा भ्रष्टाचार आपण त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असेल. आणि आता सध्याच्या एक महिनाभर आपण पाहिलं असेल की कोणीतरी UP-मध्ये एखादा महाराज बसतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो. इथं बागेश्वर सारखा एखादा बुवा येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो. आपण पाहिलं असेल की कोश्यारी होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात. चिंदम सारखा एक साधा नगरसेवक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर सरकार बसलं असेल तर या सगळ्यांवरती गुन्हे का दाखल झाले नाहीत, या सगळ्यांना अटक का झाली नाही, या सगळ्यांना कोणी जाब का विचारला नाही? तुम्ही मतांपुरतं छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करता, आज भाजप का रस्त्यावर उतरली नाही, हा सगळा प्रश्न आमच्या पुढे आहे. मीराबाईंदर शहरामध्ये जुना पुतळा आहे, त्यांना वंदन करून आम्ही या कार्यक्रमाला आलो. त्या ठिकाणी जुना पुतळा आहे, हा राहिला पाहिजे, याबद्दल कोणाचं दुमत नाही आहे. नवीन पुतळा आपण उभा करत असाल तर 100% नवीन पुतळा उभा करा. फक्त पुतळ्यांपुरतं छत्रपती शिवाजी महाराजांचं वापर आपण करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण दिलेली आहे, स्त्री समानतेची असेल, स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची असेल, स्वराज्याची असेल, ते महाराष्ट्रातील जनतेमध्ये, देशाच्या जनतेमध्ये तुम्ही बिंबवण्याचा प्रयत्न करा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. जर जुना पुतळा काढून जर नवीन तिथं जर काहीतरी नवीन प्रोजेक्ट करण्याचा आपला जर प्रयत्न असेल तर त्याला महाराष्ट्र युथ काँग्रेसचा 100% विरोध असेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कुणी अवमान करत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा कुणी अपमान करत असेल तर आज आम्ही जेलमध्ये नाही, आम्ही रस्त्यावरची लढाई उतरू. वेळ पडली तर आम्ही मरण देखील पत्करण्यासाठी आम्ही तत्पर असून. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जर कोणी अपमान करत असेल ते महाराष्ट्र युथ काँग्रेस सहन करणार नाही. हा लढा आम्ही चालू ठेवू.